शिंदेंच्या शिवसेनेतून आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। शिंदेंच्या शिवसेनेची जागा वाटपावरून सुरू असणारी गडबड आणि गोंधळ अजूनही सुरू असल्याचं चित्र आहे। हिंगोलीतून सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। आता त्यांचा पत्ता कट करत बाबूराव कदम कोहळीकरांना इथून उमेदवारी देण्यात आली आहे। तर हेमंत पाटील यांचं तिकीट काढून त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे। उद्या यवतमाळ वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। तर हिंगोलीतून आता बाबूराव कदम आणि यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसात उमेदवार जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा अशी अदलाबदल करण्यात आली आहे। तर बाबूराव कदम यांचा राजकीय प्रवास बघा। 2 वेळा हिंगोली जिल्हा परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत। 2014 मध्ये हदगाव हिमायतनगरमधून ते विधानसभेच्या रिंगणात उतरले होते। 2019 मध्ये शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते लढले। 5 वर्ष ते नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख होते। सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख आहेत। 2 वेळा हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य ते राहिलेले आहेत।